मागच्या क्लासमध्ये आपण 1 ते 4 हे श्लोक पाहिलेले होते. कोणी सांगेल का त्या श्लोकाचा अर्थ थोडासा? शॉर्ट मध्ये काय काय प्रश्न विचारले अर्जुन आणि श्रीकृष्णाला? ते 4 श्लोक जर तुम्हाला कळाले तर त्याच्यानंतरचे मग आपोआप कळतील. जसं तुम्हाला सांगता येईल तसं सांगा. सांगता येईल का कोणाला? ठीक आहे, लक्ष द्या. बघा, आपण पहिल्या श्लोकामध्ये कोणता प्रश्न विचारलेला होता अर्जुनाने श्रीकृष्णाला? बघा, पहिला श्लोक आहे, पाठ केलाय का तुम्ही? नाही मॅडम, नाही पाठ केलं. बर ठीक. बघा, एवम सतत युक्ताये पासून आपण सुरुवात केली होती पहिल्या श्लोकापासून. पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णाला काय विचारलेलं आहे? सगुण व निर्गुण उपासकात कोण श्रेष्ठ आहेत, हा अर्जुनाचा प्रश्न होता. बरोबर आहे. या प्रश्नापासून आपला पूर्ण भक्तियोग चालू होतो. त्यानंतर भगवंतानी यासाठी काय उत्तर दिलेलं आहे की माझ्या ठिकाणी मनास एकाग्र करणारे, श्रद्धेने मला सगुण रूपात भजणारे सर्व योग्यांमध्ये उत्तम योगी आहेत, असं भगवंतांनी त्यांना सांगितलं होतं की हे असे उत्तम योगी आहेत. त्यानंतर आपण तिसरा आणि चौथा हा 2 जे श्लोक आहेत ते एकत्र पाहिलेले होते. त्याच्यामध्ये काय सांगितले भगवंतांनी की इंद्रिय समूहांना सुचारू रूपाने एकत्रित करून निर्विकार अचल अव्यक्त ब्रह्माची तत्परतेने उपासना करतात. प्राणीमात्रांच्या हितात प्रीती असणारे, सर्वांच्या ठिकाणी समबुद्धी असणारे योगीही मलाच प्राप्त होतात. आता इंद्रिय समूहांना सुचारू रूपाने एकत्रित करून निर्विकार अचल आणि अव्यक्त ब्रह्माची तत्परतेने उपासना करणारे कोण आहेत? कोण करतात अशी उपासना? सगुण करतात का निर्गुण करतात? सांगा बरं. अव्यक्त ब्रह्माची उपासना कोण करतात? सगुण करतात का निर्गुण करतात? निर्गुण. निर्गुण करतात, बरोबर. ठीक आहे. आणि सर्वांच्या ठिकाणी समबुद्धी असणारे योगीही मलाच प्राप्त होतात. आता या चौथ्या श्लोकामध्ये एक जो शब्द आहे समबुद्धी, त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? सांगा बरं मला. समबुद्धी म्हणजे काय? सुखदुःखात सम राहणे. समान बुद्धी ठेवणारे म्हणजे काय? अजून? हॅलो, हा, अजून बोला ना. अजून काय सांगता येईल? कोणतीही परिस्थिती आली तर आपल्या ध्येयापासून विचलित न होणे. सुख दुःखात आपली बुद्धी म्हणजे आपण ज्या उद्दिष्टानं चाललेलो आहे त्या ध्येयापर्यंत आपली बुद्धी काम करावी. बरं, आणि मग ही समान ते कार्य करतात. समान बुद्धी केव्हा प्राप्त होते माणसाला? काय केल्यावर प्राप्त होईल समान बुद्धी? सांख्य दर्शनचं थोडंफार. ठीक आहे, बघा बरोबर ते सुद्धा. बघा, लक्ष द्या. विषय जे आहेत, इंद्रियांना अडकवणारे जे विषयांबद्दल आपल्याला मिथ्या ज्ञान झालं, आणि आत्म्याबद्दल आपल्याला सत्य ज्ञान, बरोबर आहे. एवढाच विषय. विषयांचं जर आपल्याला मिथ्या ज्ञान झालं आणि आत्म्याबद्दल जर आपल्याला सत्य ज्ञान झालं तर आपल्याला काय होतं? सगळं समान दिसतं. तोपर्यंत आपण काहीतरी वेगळ्याच अज्ञानामध्ये असतो. गुरफटलेला जीव तोपर्यंत वेगळ्याच अज्ञानामध्ये असतो. आणि तो जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो त्या गोष्टीचा, अज्ञान जेव्हा आपलं नाहीच होतं, जेव्हा आपल्यासमोर खरं ज्ञान उभं राहतं, तेव्हाच आपण सर्व प्राणी मात्रांमध्ये किंवा सगळं कार्य जे काही आपण कर्म करतो ते आपण समान बुद्धीने करतो. त्याच्यामुळे चौथ्या श्लोकांमध्ये समबुद्धी हा जो शब्द आहे तो खूप महत्वाचा आहे. आता लक्षात घ्या की भगवंतांनी स्वतः आदर्श घालून दिलेला आहे समान बुद्धीचा. भगवंत समबुद्धी आहेत म्हणून ते सुहृद आहेत. जे पापी आहेत, ते आप्तेष्ट आहेत, मित्र आहेत, हरी आहेत, त्या सर्वांच्या बरोबर समव्यवहार हा भगवंतांनी केलेला आहे. भगवंतांनी मार्ग दाखवून दिलाय समबुद्धीचा. भगवंताने असं काही केलंय का? सूर आणि असुर, देवाने तपश्चर्या केली त्यांना आपलंच केलं, असुरांना नाही केलं. उलट मी तर असं म्हणेन, असुरांना जेवढे काही त्यांनी वरदान दिले तेवढे कुणालाच दिले. म्हणजे भगवंतांनीच आपल्या आचरणातून समान बुद्धी घालून दिलेला. आता समान बुद्धी म्हणजे आपण एखादं जेव्हा कर्म करतो ते स्वतःसाठी करतो का आपण केलेल्या कर्मातून समाजाला काही फायदा होतो? आपलं प्रत्येक कर्म हे निस्वार्थपणे पाहिजे आणि त्याचा फायदा हा समाजाला झाला, तेव्हा आपल्यामध्ये समान बुद्धी येते. लक्षात घ्या, आपल्या कर्मामध्ये आपल्यासाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त जेव्हा फायदा असेल तेव्हा आपल्यामध्ये समान बुद्धी येईल, असे एक व्यावहारिक दृष्टिकोनातून आपल्याला
म्हणता येईल असा. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये चौथ्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की समान बुद्धी असणारे सुद्धा मलाच प्राप्त. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, आता 4 श्लोक झाले, इथपर्यंत आपल्याला समजलं. ही जर तुम्ही म्हणजे ही साखळी आहे, एकातलं एक जर तुम्ही प्रश्न उत्तरांचा खेळ समजत गेलात तर तुम्हाला अर्जुनाने काय विचारलं आणि श्रीकृष्णाने काय सांगितलं हे तुमच्या लक्षात येईल. आता चौथ्या श्लोकापर्यंत आपल्याला कळालं असं समजून आपण काय करू, पुढच्या श्लोकाकडे जाऊ. पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितले, 5व्या श्लोकामध्ये अव्यक्ताची उपासना क्लेशदायक आणि कठीण कशी आहे स्पष्ट करताना भगवंत आता सांगतात. आता सगुणाचं त्यांनी सांगितलं, पण अव्यक्त जी आहे, समोर मूर्ती नसताना जी लोक उपासना करतात ती अतिशय कठीण आहे. कुठलंच तिथं कुठलीच गुण नाही, काहीच नाही, आणि तरी त्याची उपासना करायची. मग ते किती म्हणजे क्लेशकारक आहे याचे अनेक उदाहरणं भगवंतांनी पुढे 5व्या श्लोकामध्ये दिलेले आहे. बघा आता 5वा श्लोक. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते. काय म्हणतात भगवंत क्लेशाची माहिती देताना? बघा ते काय म्हणतात, अव्यक्तासक्त म्हणजे अव्यक्तात आसक्त झालेलं आहे ज्यांचं चित्त, अव्यक्तासक्त चेतसाम ज्यांचं चित्त अव्यक्तामध्ये आसक्त झालेलं आहे, तेषाम क्लेश अधिकतरः त्या साधकांना, तेषाम म्हणजे कोणाला, त्या साधकांना जे अव्यक्ताची जे अव्यक्ताची उपासना करतात, ज्यांचं चित्त अव्यक्तामध्येच आसक्त झालेलं आहे, किंवा ज्यांनी निर्गुण भक्ती म्हणजे निर्गुण मार्ग स्वीकारलेला आहे, अशा लोकांचं चित्त जेव्हा आसक्त झालेलं आहे कशावर, अव्यक्तामध्ये, तर त्या साधकांना, तेषाम म्हणजे त्या साधकांना काय होतं, क्लेश अधिकतरः अधिक क्लेश निर्माण होतात. कारण त्यांचा मार्ग भक्ती मार्गापेक्षा कसा आहे, खूप खडतर आहे असं त्यांनी सांगितलं. अधिकतरः अधिक होतात, कारण देहवद्भी, आता काय देहवद्भी म्हणजे देहाभिमानाच्या द्वारे, अव्यक्ता म्हणजे अव्यक्त विषयक, गती ही म्हणजे गती, दुःखम म्हणजे कठीणतेने, अवाप्यते म्हणजे प्राप्त केली जाते. की देहाभिमान असेल तर, आता लक्षात घ्या, सगळेच व्यक्ती देहाभिमान असणारे असतात. ज्यांना निर्गुणाची उपासना करायची आहे त्यांचा अभिमान जात नाही, ते अभ्यास करत करत ते अभिमान घालवत असतात. पण सुरुवातीला आता मी उपासना करते, माझ्यामध्ये देहाभिमान आहे, हे का सांगतात अर्जुनाला भगवंत, कारण भगवंताला अर्जुनामध्ये सुद्धा देहाभिमान दिसलाय, आणि देहाभिमानाच्या द्वारे म्हणजे माझ्यामध्ये देहाभिमान आहे, समजा मी अर्जुन आहे, तर अव्यक्ता विषयक जी गती तुम्हाला पाहिजे, निर्गुण उपासनेमध्ये जी गती पाहिजे, ती गती कठीणतेने प्राप्त होते. काय सांगितलं त्यांनी, देहवद्भिर वाप्यते, ती कठीणतेने प्राप्त होते. कधी, जर त्या व्यक्तीमध्ये देहाभिमान असेल तर. ज्यांचे चित्त अव्यक्तामध्ये आसक्त झालेले आहे त्या साधकांना कष्ट अधिक होतात, हे भगवंतांनी क्लिअर केले. ठीक आहे, आणि देहाभिमानाच्या द्वारे ती गती प्राप्त करणे, कुठली, निर्गुण पदाची, निर्गुण जे आपण मार्ग स्वीकारलाय, निर्गुण पदाची जाताना जो मार्ग स्वीकारलाय त्या मार्गावर जाण्याची गती ही कठीणतेने प्राप्त होते, कारण आपल्याकडे काय असतो, देहाभिमान. तो पण मार्ग सोपा नाही असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, आता लक्षात घ्या, सगुण मार्ग, आता आपण निर्गुण पाहिले की निर्गुणाला किती क्लेश होतात, निर्गुणाला किती त्रास होतो, तर मग सगुणावरच काय, मग आता सगुण जसं आपण पाहिले की निर्गुणाला भरपूर त्रास होतो, सगुणाचं आपल्याला का सोपं जातं, सगुणावर प्रेम करणं किंवा सगुणाची भक्ती करणं आपल्याला का सोपं जातं. बघा, मनुष्य ज्या विश्वात वावरतो त्यातील बहुसंख्य वस्तू सगुण असतात. आता हे सगुण कोण करतं, सगुण भक्ती पण सांगितली त्यांनी, हो ना. आपण सगुण आणि निर्गुण हे 2 पॉइंट घेऊ. निर्गुणाचा मार्ग कसा कठीण आहे ते आता 5व्याच्यात त्यांनी सांगितले, त्याला भरपूर क्लेश होतात सांगितले. ठीक आहे, त्यांच्याकडे समोर मूर्ती नसते, पण सगुणाचं काय, सगुण आपण का करू शकतो, की मनुष्य ज्या विश्वात वावरतो त्यातील बहुसंख्य वस्तू सगुण असतात, बरोबर आहे ना. आपण ज्या विश्वामध्ये वावरतो त्यामध्ये भरपूर वस्तू काय असतात, सगुण असतात. त्यामुळे सगुणावर व्यक्तावर प्रेम करणे हा सगुणाचा व्यक्ताचा बोध घेणे, त्याचे ज्ञान होणे सोपे असते. अव्यक्ताचे चैतन्याचे तसे नाही, कारण पंचेंद्रियांना त्याचे प्रत्यंतर येत नाही, आणि म्हणून तो मार्ग अवघड आहे. लक्षात घ्या, कशामुळे अवघड आहे, कारण आपल्या पंचेंद्रियांना त्याच्या प्रत्यंतर होत नाही, म्हणून तो मार्ग अवघड आहे. देह नसतो पण आत्मा दिसत नाही, प्रकृती दिसते पण चैतन्य दिसत.
प्रकृती दिसते म्हणून सगुण भक्ती करता येईल, आणि इथं आत्मा दिसत नाही म्हणून निर्गुण उपासना कशी आहे, क्लेशकारक आहे असं त्यांनी सांगितलं. जे पंचेंद्रियांना आकळत नाही त्याची उपासना अवघड असते, जे दिसतच नाही त्याची उपासना अवघड आहे असं त्यांनी या ठिकाणी क्लिअर केलेलं. त्याच्यामुळं म्हणजे सगुणावर सोपं आणि निर्गुणावर अवघड असं म्हटलं. आता देहाभिमानासाठी निर्गुणोपासना क्लेशदायक कशी आहे बघा, लक्षात घ्या. हे दोन्ही पण आपण पाहणार आहोत प्रत्येक याच्यामध्ये. आता त्यांनी सांगितलं 5व्या श्लोकामध्ये की ज्यांना देहाभिमान आहे त्यांना क्लेशदायक कशी आहे निर्गुण उपासना. त्याचं पहिलं भगवंतांनी कारण सांगितलंय की मी आत्मा आहे असे न मानता देहाभिमानी मी शरीर आहे असे मानतात. देह सगुण आहे, शरीर सगुण आहे. देहादी आकारावर प्रेम करणाऱ्यांना भगवंताचे निर्गुण निराकार स्वरूप ध्यानात आणणे अवघड जाते. आपल्याला देहाभिमान असला मी आत्मा आहे, आपल्याला आता मी संघ जगतीये, मला काही भान आहे का की माझा आत्मा वेगळा आहे, शरीर वेगळा आहे, हेच मला भान येत नसतं. आणि मी जर निर्गुण उपासना करायला लागले तर माझा पटकन त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही, आणि मग काय होतं की मला त्या रस्त्यावर जाणं अवघड असं कुठतरी देहाभिमान येतो. म्हणजे माझं शरीर, ज्या शरीराला मी दिवसभर सतत म्हणजे चांगलं ठेवत असते, सगळी वरवर सगळी ज्याला चांगलं दागिने आहे, साड्या आहे, सगळं त्याचं पोषण करत असते, भरण पोषण, आणि ते जर माझं नाही असं जर मला पटकन कोणी म्हटलं तर माझा विश्वास बसेल का? म्हणजे इथं काय आला, देहाभिमान. आणि त्याच्यामुळं हे तुझं नाहीच आहे, जे तू जगतोयस, जे तू सांभाळतोयस इतकी वर्ष झाले ते तुझं नाहीच आहे, आणि जे तुला दिसत नाहीये तेच तुझं आहे. साधा विचार करून बघा किती भयानक आहे. आणि त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही प्रवास करणार, त्याच्यामुळे आपल्या शरीराला तो प्रवास अवघड आहे पण अशक्य नाही. भरपूर जण ते प्रवास करतात, तर विचार करून बघा. तर त्याच्यामुळे काय होतं की देहाभिमान असणाऱ्यांना निर्गुण उपासना अवघड जाते. दुसरं कारण काय आहे, मी शरीर आहे असे चिंतन केले की इंद्रियाचे चिंतन स्वाभाविकच घडते, मग इंद्रियांचे विषयी आठवतात, मग संनियम इंद्रिय ग्रामम असे कसे घडावे. लक्षात घ्या, आता मी शरीर आहे, मी मान्यच करत नाही की मी आत्मा आहे, मी काय म्हणते की मी शरीरच आहे, म्हणजे माझा देहाभिमान आहे. आणि मी म्हणते जेव्हा मी शरीर आहे तेव्हा आपसुकच काय येतात, सगळे इंद्रिय मागून तयारच आहेत, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय तयार आहेत, आणि इंद्रिय समोर आले की विषय येणारच. मग कशी होणार ना निर्गुण उपासना. मग त्याच्यामुळे तिथं सुद्धा आपल्याला काय, त्या पण कारणामुळे आपल्याला काय होतं की क्लेश जास्त घडतात. देहाभिमानाबरोबर अहंकारही मोठा असतो, त्यामुळे आपला परका हा भावही तितकाच मोठा राहतो. मानवाला उपासकाला समबुद्धी होता येत नाही. आणि जेव्हा विषय येतात, देहाभिमान येतो, इंद्रिय येतात, त्यावेळेस काय येईल, एकच चांगला शत्रू जो मानवाचा आहे तो म्हणजे काय आहे, अहंकार आहे. तो अहंकार त्या ठिकाणी येतो, आणि अहंकार आला की हे माझं, हे तुझं, मी माझे करीत जगतो आपण सारे, जगता जगता जीवनी भरते अहमपणाचे वार. माझं तुझं केलं, शरीर आलं, इंद्रिय आले, विषय आले, आणि अहंकार आला, आणि त्याच्यामुळे निर्गुण उपासना ही क्लेशकारक आहे असं भगवंतांनी सांगितलेले. ठीक आहे, 5व्या श्लोकामध्ये. आता नंतर आपण 6वा श्लोक पाहूयात. हा बोला, कोणाला विचारायचं काही? आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये मॅडम तुमचा. ठीक आहे, आपण पुढच्या श्लोक वरूया, 6व्या. बघा 6व्या याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय भगवंतांनी. 6वा बघा, 6वा आणि 7वा दोन्ही आपण एकच घेणार आहोत 5व्याच्या नंतर. काय म्हणतात, ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. काय म्हणतात भगवंत या ठिकाणी, जे संपूर्ण कर्माला मला अर्पण करतात, हे तू सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः. जे व्यक्ती, आता याच्यानंतर त्यांनी काय सांगितले बघा, जे व्यक्ती मला संपूर्ण कर्माणि, त्यांचे जे संपूर्ण कर्म आहेत ते संपूर्ण कर्म मला अर्पण करतात, आणि माझ्या परायण होऊन, म्हणजे माझ्या तत्पर होऊन अनन्य योगाने माझेच ध्यान करतात,
अनन्ये नैव योगेन माम ध्यायंत उपासते. मला आपल्या जे काही आपले कर्म आहेत संपूर्ण कर्म मला अर्पण करतात आणि माझ्यात परायण होऊन अनन्य योगाने माझे ध्यायंत म्हणजे ध्यान करतात, उपासना करतात. तर ते पार्थाला म्हणतात, अर्जुनाला म्हणतात की हे पार्थ माझ्यात म्हणजे मई म्हणजे माझ्यात, आवेशित म्हणजे चित्त आवेष्टी असलेल्या, तेशा म्हणजे त्या भक्तांचा, अहम म्हणजे मी मृत्यूरूप संसार सागरातून लवकरच उद्धार करणारा होतो. त्यांनी किती विश्वास दाखवला यानंतर. भगवंत काय म्हणतात बघा, जे स्वतःच्या संपूर्ण कर्माला, हे तू सर्वाणी कर्माणी, जे स्वतःच्या सर्व कर्माला माझ्यामध्येच काय करतात ते अर्पण करतात. जे व्यक्ती, जे साधक स्वतःच्या कर्माला माझ्यामध्येच अर्पण करतात, ये तू सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्परा, आणि काय करतात, अनन्य योगाने माझेच ध्यान करतात. अनन्ये नैव योगेन माम ध्यायंत उपासते. जे आपल्या सगळ्या कर्माला माझ्यामध्येच स्थित करतात आणि अनन्य भावाने काय करतात की माझेच ध्यान करतात, माझीच उपासना करतात. तर हे पार्था, ते व्यक्ती आवेशित म्हणजे चित्त आवेशित झालेल्या त्या भक्तांचा, माझ्यामध्ये ज्यांचं चित्त आवेशित झालेलं आहे, पूर्ण माझ्यामध्येच लागलेलं आहे, त्या भक्तांना मी काय करतो, मृत्यूरूप संसार सागरातून तेषाम अहम समुद्धरतात, त्या साधकांना, अहम म्हणजे मी काय करतो, मृत्यू संसार सागरातून लवकरच त्यांचा काय करतो, मी उद्धार करणारा होतो. येते लक्षात? मी त्या व्यक्तींचा उद्धार करणारा होतो. जसं आपण इथं समान बुद्धी मागे पाहिलं, तसं आपण इथं काय पाहणार आहोत. इथं एक शब्द तुम्हाला सांग, अनन्य. अनन्य म्हणजे काय, अनन्य भावाने शरण जाणे म्हणजे काय, कुणाला सांगता येईल? अनन्य भावाने भगवंताला शरण जाणे म्हणजे काय, कुणाला सांगता येईल? कोण सांगते? बघा, भगवंतांनी या भक्ती योगामध्ये सगुण ब्रह्माला जाणून नंतर निर्गुण ब्रह्माकडे जायचं आहे असं सांगितलंय. मी तुम्हाला सांगितलं की समजा भक्ती योग कसा श्रेष्ठ आहे हे सांगत असताना ज्ञान योग कसा कमी आहे, कर्मयोग कसा कमी आहे, हे जरी मी सांगत असले भक्ती योग पटवून देत असताना, तरी प्रत्येक श्लोकामधून आपल्याला भक्ती योग थोडा दिसतो, थोडा कर्मयोग दिसतो आणि थोडासा ज्ञान योग, हे तिन्ही आपल्याला दिसतात. आता भक्ती योगातून सगुण ब्रह्माला आपण पाहतोय, पण नंतर आपण निर्गुण ब्रह्माकडेच तो साधक जात असतो असं भगवंताचं या ठिकाणी. आणि निर्गुण ब्रह्माला, निर्गुण ब्रह्माचा म्हणजे अव्यक्ताचा मार्ग जर आपण निवडलेला आहे आणि त्या वाटेवरून जर आपल्याला जायचं आहे तर आपल्याला भक्तीशिवाय पर्याय नाही असंही भगवंत. म्हणजे दोन्ही मार्ग एका ठिकाणी एकमेकांवर अवलंबून आहे. मग अशा आत्मोन्नतीच्या 3 पायऱ्या भगवंतांनी या आधी सांगितलेल्या. कोणत्या पायऱ्या आहेत ते बघा. त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. अनन्य श्रद्धा कशाला म्हणायचं, यासाठी त्यांनी 3 गोष्टी भगवंतांनी या ठिकाणी सांगितल्या. पहिली गोष्ट आहे यो माम पश्यति सर्वत्र. नोट डाऊन करत असाल तर करून घ्या. पहिली गोष्ट आहे अनन्य भगवंताला शरण जाणे, आपल्या सर्व कर्माने अनन्यपणे भगवंताला शरण जाणे. या अनन्य जो शब्द आहे तो क्लिअर करत असताना, तो त्याचं स्पष्टीकरण करत असताना भगवंत काय म्हणतात बघा, यो माम पश्यति सर्वत्र, ही पहिली त्यांनी सांगितली असते. कोणती? सर्व भूतमात्रांच्या ठाई भगवंताला पाहणे. हे खूप महत्वाचे. हा सगुण आणि निर्गुण हा आत्मोन्नतीच्या प्रवास करत असताना दोन्ही भक्तांना 3 गोष्टी या अत्यंत महत्वाच्या या ठिकाणी त्यांनी सांगितल्यात. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे यो माम पश्यति सर्वत्र. उपासक सर्व भूतमात्रांच्या ठाई भगवंताला पाहतो. नंतर दुसरं कुठलं आहे, सर्वंच मयी पश्यति, सर्व भूतमात्रांना भगवंताच्या अंतर्गत पाहतो. दुसरी सर्वंच मयी पश्यति, सर्व भूतमात्रांना भगवंताच्या अंतर्गत पाहतो. ही झाली दुसरा पॉइंट अनन्याचा. आणि तिसरा पॉइंट कोणता आहे, वासुदेव सर्वम इति किंवा सर्वामिति असे लिहू शकता. वासुदेव सर्वामिति, सर्व काही वासुदेवच आहेत. ठीक आहे. या 3 गोष्टी आता बघा लक्षात घ्या. यातील पहिला टप्पा कर्मयोगाचा, दुसरा भक्ती योगाचा, तर तिसरा ज्ञान योगाचा. 3 गोष्टी तुम्ही कळाला का? माझा आवाज येतोय का?
अनन्यपणे शरण येणारे जे काही आहेत, त्या अनन्य जो शब्द आहे त्याच्याबद्दल भगवंत स्पष्टीकरण देत असताना निर्गुण आणि सगुण उपासकांना आत्मोन्नती करण्याच्या 3 पायऱ्या अनन्याच्या भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. यो माम पश्यति सर्वत्र सर्वंच मयी पश्यति वासुदेवः सर्वम इति. आता यातील पहिला टप्पा कर्मयोगाचा आहे. कोणता? यो माम पश्यति सर्वत्र. उपासक सर्व भूतमात्रांच्या ठाई भगवंताला पाहतो. म्हणजे हा कर्म मार्ग. मी माझं कर्म करते. कुठल्या पद्धतीने कर्म आहे? की सगळ्या जे काही उपासक आहे, जे काही भूतमात्र आहेत, त्यांच्या ठिकाणी मी भगवंताला पाहते. हे कर्म झालं. दुसरं कोणतं आहे? सर्वंच मयी पश्यति. काय सांगितलंय? सर्व भूतमात्रांना भगवंताच्या अंतर्गत पाहते. सर्व भूतमात्रांना भगवंताच्या अंतर्गत पाहते. म्हणजे इथं माझी भक्ती येते. लक्षात घ्या. पहिल्यांदा मी कर्म करतेय, दुसऱ्यांदा माझी भक्ती येते, आणि तिसऱ्यांदा काय येतंय? वासुदेवः सर्वम इति. म्हणजे सगळं काही जे काय आहे, जे काही सगळं चराचरात जे आहे ते कोण आहे? वासुदेवच आहे. म्हणजे इथं कोणता मार्ग आला? ज्ञान मार्ग. कर्म झाला, भक्ती झाला. हा बोला. हॅलो. हा बोला. 2 नंबरचं सांगता का? हा. सर्वम च मयी पश्यति. सर्वम च मयी पश्यति. हे कशाचं स्पष्टीकरण देते मी तुम्हाला? येते का लक्षात? अनन्य भावाने शरण जाणे म्हणजे काय? म्हणजे काय? अनन्य म्हणजे काय? ठीक आहे. हा बरोबर. ठीक आहे. सर्वम च मयी पश्यति म्हणजे सर्व भूतमात्रांना भगवंताच्या अंतर्गत पाहतो. म्हणजे ही तर माझी या ठिकाणी माझी भक्ती दिसते तुम्हाला. पहिल्यांदा दिसतंय कर्म, आणि सगळ्यात शेवटचं काय आहे? वासुदेवः सर्वम इति. सर्वच वासुदेव आहे. जे काही चराचरात आहे ते भगवंत आहेत. वासुदेव म्हणल्यापेक्षा ते भगवंत आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला काय झालं? या गोष्टीमध्ये ज्ञान झालं. अशी अनन्यता प्राप्त झालेल्यांना भगवंताचा कोणता कृपा प्रसाद मिळतो हे पुढील श्लोकात स्पष्ट केले आहे. जे अनन्य भक्त आहेत त्यांना भगवंत मृत्यूरूप संसार सागरातून उद्धरून नेतात. बरोबर आहे. ही अशी जी अनन्यता, तर ती अनन्यता कसा पाहिजे लक्षात घ्या. मॅडम, जसं आता हे जे 3 आहेत, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग, हे 3 अनन्याचे तुम्ही 3 पॉइंट सांगितले. म्हणजे ते तिन्ही मिळून अनन्य आहे की वेगवेगळे? नाही, तिन्ही मिळून अनन्य आहे. तुम्ही कुठलाही जरी मार्ग केला, तिन्ही मिळून. मी आता सांगितलं ना, पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा मागच्या पिरियड मध्ये शिकू लागले तेव्हा भक्तियोग कसा श्रेष्ठ हे सांगितलं. पण आता तुम्ही जर मी सांगितलं की भक्तियोगामधून कर्म बाजूला करा आणि ज्ञान बाजूला करा, तर नाही जमणार. मध्येच भक्ती येते, मध्येच कर्म येते. म्हणजे 3 मुख्य त्याचे पथ आहेतच. तुम्ही असं कर्म बाजूला म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये हे 3 गुण असायला पाहिजेत. हो बिलकुल. तर ते अनन्य भावानी. अनन्य भाव. तुम्ही कोणता चॉईस करता, कोणती उपासना चॉईस करता केली तरी अनन्य ही जी गोष्ट आहे ती प्रत्येक पथाला लागू होणार आहे. म्हणजे एक घेऊन चालत नाही. एका पॉइंट नाही. तुम्ही सगुण भक्ती करणार आहात का? भक्ती करणार आहात का निर्गुण भक्ती करणार आहात? कसं करणार? सगुण करायची. मग तिथं पण तुम्हाला अनन्य लागेलच ना. कंटिन्यू. अनन्य म्हणजे काय? एका मागे कंटिन्यू न थांबता केलेली उपासना अनन्य. त्याचा अर्थ समजा पटकन समजून घ्यायचा असेल तर, जसं आता पाणी जर आपण ग्लासामध्ये किंवा वाटीमध्ये घेऊन असं ओतायला लागलो तर पाण्याची एक सलग धार पडते का? न खंडता पाण्याची धार पाडू शकतो का आपण? नाही पाडू शकतो. पण तेल जर घेतलं, तेलाची धार कशी सतत पडते? लक्षात घ्या. कंटिन्यू मध्ये पडते तेलाची. ती जी धार असते त्याला म्हणायचं अनन्य. सतत न खंडित होणारी. अनन्य म्हणजे न खंडित होणारी. येते लक्षात? त्याला म्हणायचं अनन्य. ठीक आहे. मग असे जे भक्त कोणत्याही मार्गामध्ये असू देत, ज्ञान, कर्म आणि भक्ती, कोणत्याही मार्गावरून चालणारे भक्त असू देत, त्यांनी जर ही अनन्यता जर प्राप्त केली असेल तरच, अनन्य खूप महत्वाचे, तरच मी त्यांचा संसार सागरातून उद्धार करू शकतो. जे करणारा ठरतो, मीच त्यांचा उद्धार करू शकतो असं त्यांनी सांगितलं. तर मी त्यांचा उद्धार करतो. तर आता ह्याच्या आधी जर तुमचा भगवद्गीतेचा अभ्यास असेल तर तुम्हाला दिसून येईल 6व्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकात भगवंतांनी एक श्लोक सांगितलेला आहे, जो नेहमी भगवद्गीतेमध्ये म्हणजे सांगितला जातो की उद्धरेदात मनात्मानम. येते का लक्षात? उद्धरेदात मनात्मानम म्हणजे आपण स्वतःचा उद्धार स्वतःच करू शकतो असं त्याचं हे. मग इथं तर भगवंत काय म्हणायला लागले की मी तुझा उद्धार. लक्षात घ्या.
पण सुरुवातीला भगवंतच करतात, लक्षात घ्या, सुरुवातीला भगवंतच करतात. हे आपलं असं म्हणणं आहे की मी स्वतःचा उद्धार करतो. आपले प्रयत्न त्या ठिकाणी आवश्यक आहेत, पण भगवंताची सुद्धा त्या ठिकाणी गोष्ट आवश्यकता आहे. दोन्ही म्हणजे आपण 50-50% म्हणू शकतो. काही जण म्हणतात की तुम्ही स्वतःचा उद्धार स्वतःच करू शकता, पण त्याला अशी काठ किनार पाहिजे भगवंताची. त्यामुळे दोन्ही पण गोष्टी आहेत. पण तो भक्त अनन्य पाहिजे, तरच भगवंत त्याला त्या सागरातून बाहेर काढू शकतात, मृत्यू सागरातून. त्याला मृत्यू सागर का म्हटलेलं आहे? कारण इथं सतत काय चालू असतात या मृत्यू सागरात? सतत काय चालू असतात? मृत्यू चालू असतात, है ना? म्हणून याला मृत्यू लोक असं म्हणलेलं आहे. हा, ठीक आहे. बोला. काहीतरी मॅडम, काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमचा, आवाजच ऐकू येत नाही मला. तुमचा प्रॉब्लेम आहे, काहीतरी आवाजच ऐकू येत नाही. ठीक आहे, चला आपण आता पुढचा श्लोक घेऊयात. बरं, आता मतपरा म्हणजे काय याच्यामध्ये? मतपरा म्हणजे काय समजलं का तुम्हाला? अनन्य म्हणजे मतपरा म्हणजे काय? बघा, लिहून घ्या. भगवंताच्या परमपूज्य आणि सर्वश्रेष्ठ, लिहून घ्या, भगवंताच्या परमपूज्य आणि सर्वश्रेष्ठ मानून त्याच्याशी समर्पण भावनाने राहणे. जे सगळं काही भगवंत, कर्म भगवंताचे, तो सर्वश्रेष्ठ आहे असं मानून सुद्धा चालले म्हणजे मतपरा. हा, भगवंताला परमपूज्य आणि सर्वश्रेष्ठ मानून त्यांच्याशी समर्पण भावनाने वागणं म्हणजे काय होईल? मतपरा होईल. ठीक आहे. म्हणजे सगुण मार्गामध्ये जाणारे लोक काय करतात की मी यंत्र आहे, मी भगवंताचं यंत्र आहे, माझ्या थ्रू जे काही गोष्टी घडतात, ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात ते मी करत नाही, तर भगवंत मला करायला लावतो, असं सगुण उपासकांचं मत आहे. येते लक्षात? आणि सगळे काही शुभ अशुभ जे काही फल येतात, जे काही फळ आपल्याला मिळतात किंवा आपल्या पदरामध्ये पडतात, ते पूर्ण कोणाची इच्छा आहे? भगवंताची इच्छा. मग आपण 6व्या श्लोकामध्ये काय, 6व्या श्लोकामध्ये आपण काय पाहिलं की जे साधक कर्मास, आपल्या सर्व कर्माला मला अर्पण करतात आणि माझ्यामध्ये परायण होऊन, माझ्यामध्ये रत होऊन, जे अनन्य योगाने माझेच ध्यान करतात, माझीच उपासना करतात, तर हे पार्था, मी त्यांचे चित्त म्हणजे माझ्यावर त्यांचे चित्त आविष्ट असलेल्या त्या भक्तांचा मी काय होतो? मृत्यू संसार सागरातून लवकरच उद्धार करणारा होतो. या ठिकाणी त्यांनी सांगितलं. याच्यानंतरच्या श्लोकामध्ये काय म्हणतात भगवंत बघा. आता इथे एक आणखीन एक गोष्ट आहे. 7वा श्लोक जेव्हा आपण सॉरी 6वा 7वा घेतला ना, आपण 8वा श्लोक चालू करत असताना काय सांगितले भगवंत? याच्यानंतर आपल्याला 8वा श्लोक घ्यायचा. बघा काय सांगितलं त्याच्या आधी. भगवंत आपला उद्धारक व्हावा यासाठी आपण काय केले पाहिजे याचे निरूपण करताना अर्जुनाचे निमित्त करून भगवान श्रीकृष्ण सांगतात. आता भगवंतांनी सांगितले की मी त्यांचा उद्धार करणारा होतो. मग जर हे अर्जुना, तुला जर भगवंताकडून उद्धार करून घ्यायचा असेल तर, आता अर्जुनाच्या ठिकाणी आपल्या स्वतःला ठेवून पहा आणि मग आपण 8व्या श्लोकाकडे वळूया. आता याच्यामध्ये अर्जुनाने कुठेही प्रश्न केलेला नाहीये, फक्त सुरुवातीलाच त्यांनी विचारलेले की निर्गुण आणि सगुण उपासनास कोणती श्रेष्ठ आहे हे मला तुम्ही सांगा. आणि मग अर्जुनाचंच काय मत असेल हे विचारात घेऊन भगवंत सतत आता 20व्या श्लोकापर्यंत बोलत आहे की भगवंत आपला उद्धारक व्हावा. आता हे सांगितलं भगवंतानी. काय सांगितलं? की जो भक्त अनन्य भावाने मला शरण जातो, सर्व कर्म मला अर्पण करतो आणि ज्याचे चित्त माझ्यामध्येच आविष्ठ आहे, स्थित आहे, प्रस्थापित आहे, अशा लोकांना मी मृत्यू संसार सागरातून त्यांचा मी उद्धार करतो. हे भगवंतानी क्लिअर केलं 6व्या आणि 7व्या श्लोकात. मग आता भगवंतांनी आपल्याला जर बाहेर काढायचं असेल, त्या मृत्यू सागरातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल, तर आपण आता अजून आणखीन काय काय केलं पाहिजे, त्यासाठी अजून कोणती साधना केली पाहिजे हे सांगत असताना पुढे भगवंत काय सांगतात बघा 8व्या श्लोकामध्ये. मय्येव मन आधस्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. काय म्हणतात भगवंत? मयी म्हणजे माझ्यात. आता हे सोपं आहे 8वा श्लोक थोडासा. मयी म्हणजे माझ्यात, मन म्हणजे काय? मनाला, माझ्यात मनाला, आधस्व म्हणजे
स्थापन कर. जर तुला वाटते की भगवंताने तुझा उद्धार करावा, जर तुला वाटते की भगवंताने या मृत्यू सागरातून तुला तारावं, तर मग तू काय कर, मय्येव मनाध्वस्त्व, माझ्या मनाला, माझ्यात तुझ्या मनाला, बरं का, माझ्यात मनाला स्थापन कर आणि मयी एव, माझ्यातच बुद्धी, म्हणजे बुद्धीला प्रविष्ट. दोन गोष्टी सांगितल्यात. तुम्हाला जर संसार सागरातून करायचं असेल, मन आणि बुद्धी या दोन गोष्टीवर यांनी भर दिलाय बघा या श्लोकात. काय सांगितलंय? माझ्यात मनाला स्थापन कर, माझ्यातच बुद्धीला प्रविष्ट कर, त्यानंतर अतः ऊर्ध्वम, आणि त्यानंतर काय कर तू, मयी एव निवशिष्यसि, माझ्यातच निवास करशील, संशय न, यात काही संशय नाही. जेव्हा तुला जर ह्या संसार सागरातून बाहेर पडायचं असेल तर माझ्यामध्येच तू मनाला काय कर, स्थापन कर, माझ्यामध्येच तू बुद्धीला काय कर, प्रविष्ट कर, आणि मग तू माझ्यामध्ये निवास करशील, यात काही संशय नाही, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय. जर तुम्हाला संसार सागरातून बाहेर पडायचं. आता मन आणि बुद्धी याच्यामध्ये काय फरक आहे, कोणाला काही सांगता येईल का? कोण सांगू शकेल मन आणि बुद्धी याच्यामध्ये काय फरक आहे? हॅलो, बोला. मन आणि बुद्धी याच्यामध्ये काय फरक आहे? मन हे आपण आपलं जे चंचल मन आहे, भावनेने जो निर्णय घेतो ते मन झालं. आणि एखाद्या गोष्टीचा आपल्याला निर्णय घ्यायचा असतो व्यवहारिक दृष्टिकोनातून, किंवा काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हे बुद्धी सांगते. आणि मला जे आवडतंय ते मन सांगत असतं. आणि जे म्हणजे आता एखादी गोष्ट मला आवडते पण ती चांगली नाही, मग बुद्धी सांगते की हे चांगली नाही, हे म्हणजे वाईट आहे, हे तू करू नको. म्हणजे निर्णय घेण्याचं काम बुद्धी करते आणि आपल्याला जे आवडतंय त्याचं काम मन करतं. बरोबर. बुद्धी ही वैचारिक स्तरावर काम करते आणि मन हे भावनिक स्तरावर काम करते. भावनिक स्तरावर काम. मग आता ते मन, बुद्धी आणि अजून एक दोन गोष्टी आहेत, अजून एक सांगता, याच्यासोबतच अजून एक दोन गोष्टी आहेत, त्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. कोणते ते दोन? मन, बुद्धी, स्मृती नाही, अंतःकरण. मन, मनोबुद्धी, अहंकार आणि चित्त येत बघा. मन, बुद्धी. आता मनाचे अधिष्ठान कुठं असतं? मनाचं अधिष्ठान कुठं असतं? मनाचं अधिष्ठान चित्तामध्ये असतं. छोटे छोटे ते अंतःकरण चतुष्टय म्हणतात, छोटे छोटे कप्पे असावेत ते. आता नेमकं नाही काढून पाहू शकतो मन कुठे आहे, चित्त कुठे आहे. चित्त आणि मन याच्यामध्ये काय फरक आहे मला नाही खरं तर सांगता येत, थोडाफार असावा ते. ठीक आहे. मग आता भगवंत या ठिकाणी आलेले आहेत की जर तुला त्यांनी सांगितलं की कुठलंच गोष्ट सोपी नाहीये. जे सगुणामध्ये पण थोडासा त्रास आहे, पण सगुण गोष्टी कशा असतात, अनन्य भावाने भक्त आधीच त्याला शरण गेलेला असतो भगवंताला. त्यामुळे सगुण भक्ती ही सोपी असं त्यांनी सांगितली आणि निर्गुणामध्ये क्लेशकारक आहे, इथपर्यंत पाहिलं आपण. आणि जर तुम्ही अनन्य भावाने भगवंताला शरण गेलात तर त्या तुम्हाला तारून देण्याचं काम ते स्वतः करणार आहे, हेही सांगितलं. तुम्हाला जर तरुण जायचं असेल तर मग काय करावं लागेल, इथून तुमची साधना सुरू होते. लक्षात घ्या, इथून ते उपाय सांगतायत तुम्हाला कुठला मार्ग योग्य आहे, तुम्ही काय केलं पाहिजे, तुला हे नाही जमलं तर तू हे कर, हे नाही जमलं तर हे कर, असं स्टेप बाय स्टेप इथून ते पुढे सांगतायत. त्यांनी पहिल्यांदा सांगितलंय मन आणि बुद्धी. मनाला स्थिर कर, बुद्धीला माझ्यामध्ये प्रविष्ट कर. आता मनाचं अधिष्ठान चित्तामध्ये आहे आणि बुद्धीचं अधिष्ठान कशामध्ये आहे? अहंकारामध्ये. आणि ह्या चारींना मिळून काय म्हणतो आपण? अंतःकरण चतुष्टय असं म्हटलेलं आहे. मग त्या ठिकाणी बघा, आता थोडस वाचून दाखवते, तुमच्या लक्षात येईल. मन ईश्वराकडे लावणे याचा अर्थच मुळी मनात केवळ शुभ वासना जागवणे होय. मनाचे अवघे संकल्प चांगले करणे, देव कार्यासाठी कटिबद्ध होणे हाच होय. केलेला संकल्प टिकावा यासाठी बुद्धी हवी, कारण निश्चय करण्याचे कार्य बुद्धीच करते. आता मन जिकडे जाईल तिकडे चित्ताला आणि बुद्धी जिकडे जाईल तिकडे अहंकाराला यावेच लागते. त्यामुळे चित्त शुद्ध होते, अहंकारही सात्विकतेकडे जातो. दुधाची तूप होण्यासाठी वेळ लागतो, तसे हे घडण्यासाठी उपासकालाही टप्प्याटप्प्यानेच प्रगती करावी लागते. असा भक्त परमात्म स्वरूप होतो ही गोष्ट निसंशय आहे. का बरं त्यांनी मन बुद्धी म्हणले? आता मनात अधिष्ठान चित्त आहे. जसं आपण जर मन चंचल आहे हे मलाही माहिती, पण मन जर आपण ईश्वराकडे लावलं, पूर्ण आपण आपलं मन ईश्वराकडे लावलं तर चित्ताला पण तिकडेच यावं लागतं.
बरोबर आहे. म्हणजे मन आणि चित्त हे दोघांची एक जोडी आणि बुद्धी आणि अहंकार या दोघांची जोडी. बुद्धी जर मन आणि चित्त या चांगल्या देवाच्या कार्यात गेलं, चांगल्या विचारांमध्ये गेलं, आपसुकच बुद्धी पण तिकडे जाते आणि बुद्धी जर तिकडे गेली तर त्याच्या मागे अहंकाराचा पण नाश होतो. जर चांगल्या विचारामध्ये, सत्कर्मामध्ये, देवाच्या कार्यामध्ये, चांगल्या विचार म्हणता येईल, देवाचं कर्मकांड नकोच, चांगल्या विचारामध्ये जर आपण बुद्धीला लावलं तर साहजिकच तिथं अहंकार आपलं पूर्ण गणित गात्र होतो. अहंकाराला पण शांत बसावं त्या ठिकाणी. आणि म्हणून भगवंतांनी मन बुद्धीला एकत्रित करून तू हे कार्य कर असं या ठिकाणी सांगितलं. म्हणजे तिथं काय होईल की अहंकार पण काय होतं, सात्विकता, म्हणजे अहंकाराला पण सात्विकतेची जोड मिळते. कारण बुद्धी तिकडे जाते, बुद्धी निर्णय घेत असते आणि बुद्धी जर त्या योग्य विचारांकडे गेली तरच ते होऊ शकते. आपण नेहमी पाहतो बघा, आपल्याला म्हणतात की विचार बदला म्हणजे जग बदलेल, है ना. विचार बदला म्हणजे काय, मन आणि बुद्धी हे दोनच गोष्टी आपण त्याकडे वळवल्या तर ते होऊ शकते. त्या जर दुसरीकडेच गेल्या तर आपलं पूर्ण आयुष्यच म्हणून. त्यामुळे विचार खूप महत्वाचे. हे विचार असे मन बुद्धी जे निश्चय घेतात, जे चंचल आहे, त्या दोन गोष्टी जर वळवल्या तर मनाच्या मागे चित्त आणि बुद्धीच्या मागे अहंकार जातो आणि या चारींना मिळून जो अंतःकरण चतुष्टय बनतो तो सात्विक होतो. आणि मग ते भगवंतामध्ये स्थित झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की निसंशय, म्हणजे याच्यात वादच नाही. काय सांगितलं, आणि तू माझ्यामध्ये स्थित होशील, तू माझ्यामध्येच राहशील. तेव्हा तुझी मन बुद्धी एकत्रित येईल, चांगल्या विचारामध्ये येईल. तू निवशिष्यसी मयी एव, तू माझ्यामध्येच स्थित होशील. आणि अत ऊर्ध्वम न संशय, यात संशयच नाही. म्हणजे इथून आपला प्रवास सुरू होतो मन आणि बुद्धीपासून. आला लक्षात तुम्हाला 8वा श्लोक? चला याच्यानंतर आपण 9वा श्लोक घेऊया. ठीक आहे. आता 9व्या श्लोकाकडे जाताना काय म्हणतात भगवंत, वस्तुतः ज्ञान मार्ग हा उत्तम आहे, परंतु अधिकार विशेषासाठी तन्मय भक्तीच श्रेष्ठ होय असे भगवंताने सांगितले. म्हणूनच मय्येव मन इत्यादी उपदेश केला. आता अशी भक्ती करण्याचे सामर्थ्य नसेल त्याने भगवत प्राप्तीसाठी काय करावे हे पुढील 2 श्लोकात भगवंतांनी सांगितलेले आहे. इथं त्यांनी काय सांगितलं, इथपर्यंत त्यांनी मन बुद्धी कर. आता कोणाचं मन एवढं चंचल असतं की ते म्हणतात की नाही मला हा उपाय येणार नाही, माझं मन मी काबूत करू शकणार नाही. म्हणजे ही जी सांगितलेली भगवंतानी मेथड आहे वागण्याची, ती जर तुम्हाला जमत नसेल तर ते स्टेप बाय स्टेप अर्जुनाला सांगतात, हा तुला हे योग्य वाटतंय का नाही, चल मग हे योग्य वाटतंय का नाही, असं करत 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 त्यांनी काय केलंय शेवटी की आपल्याच लोकांना मारण्याला भाग पाडलंय. माहितीये ना तुम्हाला, रणांगणावर आपल्याच लोकांना प्रतिकार करण्यासाठी भगवंतांनी कर असं सांगत असताना भगवद्गीता सांगितली. तुला हे मान्य आहे का, भक्ती मान्य आहे का, ठीक आहे कर. नाही निर्गुणपणा मान्य आहे का, नाही ठीक आहे हे कर. म्हणजे प्रत्येक त्याच्या समोर असे पर्याय ठेवलेत अर्जुनासमोर. आणि मग ते अर्जुन म्हणजे आपणच सगळं ठेवलेत आणि त्याच्याप्रमाणे तू वाग. आता इथं खाली जेव्हा आपण 9वा श्लोक सुरू करतो तेव्हा त्याचा अनुबंध म्हणजे ते तिकडे जायचे आपल्याला 9व्या श्लोकाकडे. तर जर त्याच्यात काय सांगितले, जर तुम्हाला आधी सांगितलेलं भगवंतानी मन बुद्धी स्थिर कर हे जे भगवंतानी तुम्हाला सल्ला दिलेला आहे, तो जर तुम्हाला योग्य वाटत नसेल किंवा तो जर तुम्हाला जमत नसेल, योग्य वाटत नाही म्हणल्यापेक्षा तो जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अजून काय करू शकता, अजून कोणत्याही उपायाने तुम्ही भगवंताची प्राप्ती करू शकता हे स्पष्टीकरण देण्यासाठी भगवंतांनी, बघा इथेही परत अर्जुनाने प्रश्न केलेला नाहीये, भगवंत स्वतःच म्हणतायत. बहुतेक अर्जुनाच्या चेहऱ्यावरचे हावभाव वगैरे सगळं पाहून लगेच समजा आपल्याला एखादी गोष्ट नाही आवडली, लगेच आपण असं काहीतरी करतो. मग आपली आई वगैरे म्हणते ठीक आहे नाही आवडत का, मग तू हे कर. मग ताई म्हणतो आपण नाही नको, नाही मग हे कर. असं जसं आई आपल्याला पर्याय देते तसं भगवंत अर्जुनाला पर्याय द्यायला, ठीक आहे तुला वाटतंय ना मन चंचल आहे, कारण मला वाटते भगवद्गीतेच्या सुरुवातीलाच अर्जुनाने सांगितले की मनाला वश करणं भयंकर अवघड आहे म्हणून सांगितलं. कारण आपली काय गत आहे, तो एवढा योद्धा म्हणायला लागलाय की मन काबूत करणं माझ्या तऱ्हेची काही बाब नाही. त्याच्यामुळे अर्जुनाचा आपण बहुतेक याला पर्याय जो दिलाय भगवंतानी त्याला नकारच होता. म्हणजे मन अवघड आहे करणं आणि मला दुसरा उपाय वगैरे सांग असं त्यांच्या चेहऱ्यावरून भाव भगवंताला दिसले असावेत. आणि म्हणून त्यांनी काय सांगितले की ज्या साधकांना मन आणि बुद्धी स्थिर करून माझ्यामध्ये प्रविष्ट येत नाही, प्रविष्ट होता येत नाही, त्या साधकांनी पुढचे उपाय करावे. कोणते उपाय करावेत ते आपण पाहूया 9व्या श्लोकामध्ये आणि 10व्या श्लोकामध्ये, 2 श्लोकामध्ये ते उपाय त्यांनी सांगितलेले. बघा आता 9वा श्लोक कोणता आहे,
अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजयः. धनंजय कुणाला म्हटलेले? अर्जुनाला. 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 हा ठीक आहे, बरोबर. हा अर्जुनाला, ठीक आहे. बघा काय म्हणतात ते अर्जुनाला बघा. जर तू, अथ, अथ म्हणजे काय? जर तू, चित्तम म्हणजे मनाला, जर तू मनाला, मयी स्थिरम माझ्यात, अचल भावाने, समाधातू म्हणजे स्थिर करण्यात, न शक्नोशी स्वतःला समर्थ मानत नसशील. कशाचा अर्थ आहे बघा. जर तू मनाला माझ्यात अचल भावाने, स्थिर भावाने अर्पण करण्यात स्वतःला समर्थ मानत नसशील. भगवंताने काय सांगितलं 8व्या ह्याच्यात की मनाला स्थिर कर आणि माझ्यामध्ये प्रविष्ट कर. पण परत भगवंत त्याला 9व्या श्लोकात म्हणतायत की जर तू अचल भावाने, स्थिर भावाने, स्थिर मनाने माझ्यामध्ये स्वतःला प्रविष्ट करत नसशील किंवा प्रविष्ट करण्यासाठी समाधातू म्हणजे स्थिर करण्यात, न शक्नोशी स्वतःला जर समर्थ समजत नसशील तर, ततः म्हणजे तर काय कर, हे धनंजय, धनंजय अभ्यास योग द्वारा, अभ्यास योगेन, अभ्यास योग द्वारा, माम म्हणजे माझ्या, आप्तुम म्हणजे प्राप्तीची इच्छा कर. बघा योगाकडे येतोय आपण. त्यांनी सांगितलं की मी 8व्या श्लोकामध्ये जे तुला मनाला प्रविष्ट करायचं म्हणतोय, जर हे साधन करण्यासाठी, अथ चित्तम समाधातुम, चित्ताला जर तू माझ्यामध्ये स्थिर करण्यासाठी, न शक्नोषि मयि स्थिरम, जर तू योग्य नसशील, तुला वाटतंय की हा उपाय मी करणं शक्य नाही, असं जर तुला वाटत असेल तर हे धनंजया, मामिच्छाप्तुम, हे धनंजया तू काय कर, अभ्यास योगेण माझी तू प्राप्ती कर. अभ्यास आणि योगाने म्हणजे योगाने तू माझी काय कर, अभ्यास योगाने तू माझी प्राप्ती कर, असं भगवंत 9व्या श्लोकामध्ये अर्जुनाला दुसरा उपाय देतात. येते लक्षात इथपर्यंत? हे उपाय देत चालेल, पर्याय देत चालेल. ठीक आहे, तू काय कर की अभ्यास योगेने तू स्वतःला काय कर, स्थिर कर. बघ मी अभ्यास योगाने तुला भेटतो का बघ. तर तुला जर मनाला एकत्र करता येत नसेल तर, आता लक्षात घ्या अभ्यास योग म्हणजे काय. आता योग म्हणजे आपल्याला माहिती आहे तोच भाग आहे. अभ्यास योग म्हणजे जो आपण योगा शिकतोय ना, तोच योगा भगवद्गीतेमध्ये इथं आलेला आहे. काय सांगते बघा, मनाला जिंकणे अवघड आहे, स्वतः अर्जुनाने हे पूर्वी सांगितले आहे. मी आताच तुम्हाला क्लिअर केलं. अर्जुनाने आधीच सांगितलं होतं मनाला जिंकणं माझ्या बसची बात नाही, हे अवघड आहे. शास्त्राचे वाचन आणि गुरुवचनांचे श्रवण यामुळे मनन केले जाते. यातून प्रपंचाचे मिथ्यत्व लक्षात येते, चैतन्य स्वरूप ब्रह्माचा बोध करून घेण्याचे आकळते. असे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत संकल्प विकल्पात्मक मनाला आत्मस्वरूप भगवंतात स्थिर करणे शक्य नसते. म्हणून ब्रह्माच्या सत्यासाठी बुद्धीला आत्म्यात विलीन करणे आवश्यक असते. चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध झाला की मायेचे आवरणही भंग पावते. मन बुद्धीचे ऐक्य हा ध्यानाचा म्हणून अवघड विषय आहे. आता योग कोणता, मन बुद्धी त्यांनी सांगितले 8व्यामध्ये. योग कोणता, आता योग जर परत योगाचा मार्ग अवलंब करायला गेला की परत तो विषय कुठे येतो, मनाकडेच येतो. लक्षात घ्या, चित्त सांगितले त्यांनी. आता मनाचा छोटा टप्पा तिकडे चित्त आहे, ते सांगितलं ना आता चित्त. तर चित्तामधल्या वृत्ती म्हणजे अभ्यास कशाचा करायचा, योगाचा अभ्यास करायचा. मग तुला त्याच्यापेक्षा छोटी पद्धत कोणती सांगतो, तुझ्या चित्तामध्ये ज्या काही वृत्ती आहेत त्या वृत्तींचा तुला काय कर, अभ्यास योग करायचा. येतोय का लक्षात? त्याच्यामधला आता अभ्यास योगाचा म्हणजे उपाय भगवंतांनी अर्जुनाला दिलेला आहे. आता अभ्यास योग कसा करायचा, म्हणजे कुठलीही साधना कुठून सुरुवात करतोय, मनापासूनच सुरुवात होईल ना कुठलीही साधना. आपण आता जर योगाचा अभ्यास करतोय आणि फक्त प्रॅक्टिकलच आपण अंग वळवणे, खाली करणे, वर डोकं करणे, वर पाय खायचे, काय सगळं करतो, तिथं मनाचाच जर आपणाला आधार नसेल किंवा मनच त्या शरीराशी जुळलेलं नसेल तर त्याला योग म्हणता येईल का? नाही म्हणता येत. त्याच्यामुळे कुठलीही साधना करत असताना मनापासूनच तो म्हणजे अभ्यास, मनापासून अभ्यास सुरू होतो. म्हणून तिथं परत चित्ताच्या वृत्ती येतात. किती आहेत चित्तामध्ये वृत्ती? वृत्ती किती आहेत चित्तामध्ये? पाच वृत्ती आहेत. कोणत्या कोणत्या? किती वृत्ती आहेत, त्याचा आपल्याला निरोध कसा करता येईल, या सगळ्याचा अभ्यास कर म्हणतायत भगवंत अर्जुना. प्रमाण विपर्य विकल्प निद्रा स्मृतय. प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतय, हे ज्या काही 5 वृत्ती आहेत त्या वृत्तींचा तू काय कर,
अभ्यास कर. आणि या वृत्तींना जर घालून म्हणजे त्याचा निरोध करायचा असेल तर कशाने करता येईल या वृत्तींचा निरोध? काय करावं लागेल? अभ्यास योग करायचा आहे. अभ्यास अभ्यास वैराग्य. कोणता आहे ते? अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. अभ्यास आणि वैराग्याने आपल्याला त्याचा काय करायचा आहे? निरोध करायचा. ठीक आहे. आता वैराग्य कशाला म्हणायचं? अभ्यास म्हणजे काय? आपल्याला कळालं, स्वाध्याय. एखाद्या गोष्टीचं सतत वाचन, मनन, चिंतन करणे म्हणजे अभ्यास झाला. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. अभ्यास करत असताना मला कळालंय की माझ्यामध्ये एवढ्या चित्तामध्ये वृत्ती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, की जे मला आड येतात, जे मला साधना करू देत नाही, ते सगळं कळालं. आता योगाच्या मार्गावर जात असताना अनेक अडचणी पण आपल्याला येतात. त्या अडचणी तुम्हाला माहिती आहेत का? कुठल्या अडचणी आहेत योगामध्ये अभ्यास करत असताना? वृत्ती कळाल्या, वृत्तीचा निरोध करायचा हे पण कळालं, त्यासाठी अभ्यास करायचा हे पण कळालं. पण अजून अभ्यास करत असताना काही अडचणी पण तुम्हाला फेस कराव्या लागतात योगामध्ये. ते कुठल्या आहेत सांगता येतील का तुम्हाला? व्याधी स्त्यान संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमितत्व अनावस्थितत्व, त्यानंतर दुःख दौर्मनस्य अंगमेजत्व, ते विक्षेप सह भूवः, ते पुढे जाता पण आपल्याला काय म्हणतात त्याला? 9 अडथळे आहेत ना. व्याधी स्त्यान संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांत दर्शन अलब्ध भूमितत्व अनवस्थितत्व चित्त विक्षेप असते अंतराय. है ना? हे चित्त आपल्याला येणाऱ्या 9 अडथळे. 5 जे काउंटिंग 9 मध्ये त्याचा मग 14 होतात ना तेव्हा पुढे. ते विक्षेपसह भूव पुढे 9 वेगळे आणि त्याच्यासोबत ते 5 येतात. 5 येतात. बरोबर आहे. सोबत येतात हे बरोबर आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी आहेत. पुन्हा अजून चित्तामधल्या वृत्ती आहेत. वृत्ती असंख्य सारखं ते येतच असतात. या सगळ्यांचा जर निरोध करायचा तर अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यांनी असं सांगितलं, अभ्यास ही प्रक्रिया अखंड पाहिजे, 1-2 दिवसाची नाही. एखाद्या विषयाचा अभ्यास भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, एखादा विषय जर तुम्ही घेतला अभ्यासाला तर त्याचा अभ्यास किती दिवस करावा म्हणून सांगितलं त्यांनी? 1 तप. म्हणजे एक विषय 12 वर्ष तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला समोर परमात्मा दिसेल. तरच दिसेल म्हणण्यापेक्षा तरच परमात्म्याचं दर्शन तुम्हाला होईल, अन्यथा होणार नाही. इतका प्रचंड आपला अभ्यास पाहिजे, इतकं सातत्य पाहिजे. आणि अभ्यास करत असताना आपला विश्वास पाहिजे. खूप महत्वाचं आहे. मी काय करतेय, कशाचा अभ्यास करतेय हे मध्येच. आता मी ठरवलंय सगळं, मला माहिती माझा पथ योग्य आहे, माझा मार्ग चांगला आहे, मी एखाद्या विषयाचा अभ्यास करते, पण मध्येच पुन्हा मला वाटते की काय मूर्खपणा, 12 वर्ष कुठे एका विषयाचा अभ्यास करतात का? लगेच माझं मनाचं खच्चीकरण होतं. लगेच समाजामध्ये काय वेळ लागले, काय तुम्ही एकाच गोष्टीचा किती दिवस घेऊन बसणार आहात, होतं ना असं समाजामध्ये काही होऊ शकतं. कोणी कोणाला काही म्हणू शकतं आजकाल. ते खच्चीकरण कसं करायचं या गोष्टी होऊ शकतात हे सगळं साधना करत असताना. म्हणजे अभ्यास त्यांनी सांगितलं की एका विषयाचा अभ्यास 12 वर्ष करावा लागतो. तिथं अभ्यास योग आला म्हणून आपण अभ्यास योग असं पाहतोय बरं का, हे लक्षात ठेवा. आपला विषय पण भर करता कामा नये. पण एका विषयाचा अभ्यास आपण 12 वर्ष केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला परमात्म्याचं समोर दर्शन घडतच. जेवढे काही संत होऊन गेलेत त्यांनी ती साधना केली. एका दिवसाचा अभ्यास नव्हता भगवंताचं दर्शन मिळवलं म्हणून. तो त्यांचा मार्ग कुठला असो, ज्ञान भक्ती कर्म काही असो, भगवंत दिसलेत ना समोर, त्यांना साक्षात्कार झालाय ना. एका विषयाचा त्यांनी खूप अभ्यास केला. पण त्यांनी या ठिकाणी काय सांगितलंय की अभ्यास करत असताना अभ्यास आणि वैराग्य खूप महत्वाचं. वैराग्य येणं त्यालाच म्हणतात. नुसता अभ्यास केला ना की असे अडथळे निर्माण होतात. पण त्या अभ्यासासोबत जर आपण वैराग्याची साथ घेतली, वैराग्याला सोबत घेतलं. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे त्यांनी या ठिकाणी सांगितलंय की कुठलीही तृष्णा नसणं, कुठलीही विषयाशी आसक्त नसणं. तृष्णा आणि विषय या दोघांच्या परे असणारा व्यक्ती. विषय आता इंद्रियांमुळे आपल्यामध्ये ईश्वरा व्यतिरिक्त बाकीचं जग निरस वाटणे. निरस म्हणजे कळालंय, म्हणजे वैराग्य. कळाले. वैराग्य म्हणजे कळाले. कुठलीही इच्छा नाही, कुठली आकांक्षा नाहीये, कुठलीही तृष्णा नाहीये. हे कधी पाहिजे? जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा सोबत वैराग्य पाहिजे, तरच मग तुम्हाला पुढचा प्रवास करता येईल. म्हणून त्यांनी सांगितलं की वैराग्य पण या ठिकाणी महत्वाचं. वैराग्याची व्याख्या येते का तुम्हाला कुणाला इथे? वैराग्याची व्याख्या येते का? दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम. हे असे छोटे छोटे योगातले आहेत ना, हे सगळे हे आताच पाठ केले कामाला. डीवायटीला झाला असेल तुम्हाला, नाही असं नाही, पण बीएचा तुमचा पास सिलेबस. रिपीट करता का? दृष्टानुश्रविक विषय
दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य. पूर्ण एकच शब्द आहे बरं का. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य. वशिकार संज्ञा वैराग्यम. पातंजल योग सूत्रामध्ये पहिल्या याच्यात 15वा. तो अभ्यास योग कर असं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल्यानंतर या अभ्यासामध्ये कुठल्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे? हातपाय खाली वर कर असं काही म्हणाले का ते? व्यायाम कर काही म्हणाले का ते? नाही, हे नंतर आलं योग. जिथं मनाचा संबंध आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार या 4 गोष्टींचा ज्याशी संबंध आहे त्या चित्तातल्या वृत्ती बाजूला करणं, त्याचा अभ्यास करणं आणि अभ्यासासोबत वैराग्य पण सोबत घेणं, याचा तू अभ्यास कर असं त्यांनी सांगितलेलं. ठीक आहे, वेळ आहे का आणखी? त्याच्याकडे वॉच 10 मिनिट आहे अजून. 10 मिनिट आहेत का? हो. हा ठीक आहे. ओके, इथपर्यंत आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे, आपण 10वा श्लोक बघूयात. काय सांगितले माझ्या निर्णय याच्यामध्ये की जर तू मनाला माझ्या अचल भावाने स्थिर करण्यास स्वतःला समर्थ मानत नसशील तर हे धनंजया अभ्यासाद्वारा माझ्या प्राप्तीची तू काय कर? इच्छा कर. म्हणजे त्या मार्गाचा अवलंब कर आणि तिथं केल्यावर तू माझी इच्छा कर. तो मार्ग अवलंबन करत असताना, त्या मार्गावर जात असताना माझी तू इच्छा कर. मी तिथं सुद्धा तुला प्राप्त होईल. पण तुझा रस्ता कसा पाहिजे? अभ्यासाचा पाहिजे, अभ्यास योगाचा रस्ता पाहिजे. मी सांगितलेला जर तुला रस्ता मनाला काबूत ठेवणं हे जर तुला मान्य नसेल तर अभ्यास योगाचा रस्ता, अभ्यास योगाचा मार्ग मी तुला सांगतोय. आणि हे धनंजया तू तिथं त्या मार्गावर माझ्या प्राप्तीची तू काय कर? इच्छा कर. असं सांगून परत भगवंत पुढे काय म्हणतात आणखी बघा 10व्या श्लोकामध्ये. बघा, अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. काय म्हणतात ते? जर तू अभ्यासातही स्वतःला अभ्यासे. आता इथं त्याने आधी सांगितलं मन बुद्धी, मग म्हणले अभ्यास. इथं काय म्हणतात बघ, जर तू अभ्यासातही स्वतःला अभ्यासे अपि म्हणजे अभ्यासात सुद्धा, जर तू अभ्यासात सुद्धा असमर्थ म्हणजे असमर्थ समजत असशील, जर तू स्वतःला अभ्यासातही असमर्थ समजत असशील तर मत्कर्म परम माझ्यासाठी कर्म करण्याचं परायण हो. जे तू काही कर्म करशील ते माझ्यासाठीच कर. हो, भव म्हणजे हो, मदर्थम माझ्यासाठी, कर्माणी म्हणजे कर्मांना, पूर्वण म्हणजे करीत राहिलास, अपि तरीही सिद्धिम अवाप्स्यसि सिद्धीला प्राप्त होशील. किती सुंदर सांगितलं. मनबुद्धीचा मार्ग सांगितला, तो नाही जमत आहे, अभ्यास कर. आणि जर तू स्वतःला अभ्यासात सुद्धा, अभ्यासाच्या योगामध्ये सुद्धा जर तू स्वतःला असमर्थ समजत असशील तर काय कर? मदर्थमपि कर्माणि म्हणजे जे काही कर्म करशील ते कर्म काय कर तू? माझ्यासाठीच कर. शेवटचा त्यांनी पर्याय, जे काही कर्म करशील ते माझ्यासाठीच करीत राहिलास तरीही तू सिद्धीला प्राप्त होशील. म्हणजे सिद्धी प्राप्त करण्याचं, मोक्ष प्राप्त करण्याचं किती सोपा मार्ग आहे, पण आपल्याला ते जमत नाही. तो आपल्याला जमत नाही म्हणजे आपण आता अर्जुनच आहोत तसं म्हणायचं गेलं तर, तरीही सिद्धीला प्राप्त होशील. हे त्यांनी शेवटचं त्या ठिकाणी 10व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं. ठीक आहे. आता भगवंतांनी सांगितलेला हा मार्ग राजयोगाचा म्हणजेच ज्ञानयोगाचा आहे आणि तो अवघडही आहे. म्हणून भगवंत आता भक्ती योगाचा आणि ज्ञान योगाचा असे उरलेले दोन्ही मार्ग पुढील श्लोकात सांगतायत. त्यांनी सांगितलं आधी भरपूर मार्ग सांगितले, आता त्यांनी कोणता मार्ग सांगितलेला आहे? कर्माचा मार्ग सांगितला. बघा, भक्ती योगामध्ये पण कर्म आहेच, आपण एकमेकाला सोडू शकत नाही, मी आधीच बोलली. आणि तुला जर ते सांगितलं तुला अभ्यास पण जमत नसेल, तू जे काही कर्म करशील, आपण बऱ्याच गोष्टी म्हणतोय माझ्यामुळे करतोय, मीच करतोय, असं आपल्यामध्ये अहमपणा येतोच, आपण किती जरी नाही. आणि अर्जुन त्यातलाच होता, लक्षात घ्या. तो जरी एवढा महान योद्धा असला तरी सुद्धा एकलव्य आणि अर्जुनामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण म्हटलं असतं त्यावेळेला? खरं तर मानायला म्हणलं तर कर्ण सुद्धा वरचढ होते, एकलव्य सुद्धा अर्जुनापेक्षा वरचढ होते. फक्त असं समजू आपण की अर्जुनाला राजकीय बॅकग्राऊंड ज्याला म्हणतो आपण चांगला मिळाला म्हणून ते त्यांचं ते वरती आहे.
याचा अर्थ एकलव्य हे खालच्या ह्याच्यातले होते किंवा कर्ण तुलनात्मक कमी होते असं अजिबात नाही. हो ना, मग त्याच्यामध्ये त्याला कुठंतरी अहंभाव होता अर्जुन त्या गोष्टीचा. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की म्हणजे ह्या सगळ्या मार्ग ते सांगायला लागले भगवंत त्यांना, कारण त्यांना देहाभिमान होता. जर सुरुवातीलाच अर्जुनाला जर देहाभिमान नसला असता तर भगवंतांनी निर्गुण उपासना सांगून टाकली, किती क्लेश हो तू तुझं करत. पण तसं नव्हतं, त्याच्यामध्ये देहाभिमान होता. म्हणून हे सगळं कारण कशासाठी आहे की त्याच्यामध्ये अभिमान अहंकार हा एकमेव माणसाचा शत्रू आहे. आणि त्याच्यासाठी भगवद्गीता सांगितली, हे स्पष्ट होते बघा. एकच तेवढा गुण आहे, तो जाता जात नाही आपल्या शरीरात, तो चिकटलेला, अर्जुनाला चिकटलेला. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं की तू अभ्यास जर करत नशील, फक्त एवढंच कर की जे काही तू कर्म करशील ते पूर्णपणे मला काय कर, माझ्यासाठीच कर. तुझ्या कर्मामध्ये फक्त मी आणि मीच राहू दे, दुसरा कोणीही तिथं सहभागी नसणार आहे, असं तू कर्म करत राहा. म्हणजे तू काय होशील, सिद्धीला प्राप्त होशील, असं भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितले 11व्या ह्याच्यामध्ये, ते काय घेतात असेल का वेळ, स्टॉप करूया, झाले का सर्व तिथं वॉच नाही 5 मिनिटं आहे, 5 मिनिटं. हा ठीक आहे, स्टॉप करूया आपण, कारण 11व्या श्लोकापासून एक वेगळा विषय मध्ये शिरतो आपण. फक्त इथपर्यंतच आपण घेऊया. आता तुम्हाला कळालं की सगळं बघा, मी 2च मिनिटं तुम्हाला काय करते, मी श्लोकांचे लिहून काढलेले, आपण कसा कसा प्रवास केलेला आहे तो. बघा लक्ष द्या, सगुण व निर्गुण उपासकात कोण श्रेष्ठ आहेत, हा पहिल्या श्लोकामधला अर्जुनाचा प्रश्न. ठीक आहे. दुसरा त्यांनी काय सांगितलंय, माझ्या ठिकाणी मनास एकाग्र करणारे, श्रद्धेने मला सगुण रूपात भजणारे सर्व योग्यांमध्ये उत्तम योगी आहेत, हे दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय. तिसऱ्यामध्ये ते काय सांगतायत, इंद्रिय समूहांना सुचारू रूपाने एकत्रित करून. आता दुसरा झाल्यानंतर काय प्रश्न पडतो की सगुण श्रेष्ठ आहेत का, निर्गुण श्रेष्ठ नाही आहेत का. तर हे सांगताना भगवंत पुन्हा म्हणतात की इंद्रिय समूहांना सुचारू रूपाने एकत्रित करून निर्विकार अचल अव्यक्त ब्रह्माची तत्परतेने उपासना करतात. प्राणी मात्रांच्या हितात प्रीती असणारे, सर्वांच्या ठिकाणी समबुद्धी असणारे योगीही मलाच प्राप्त होतात. तेही माझ्याकडेच येतात आणि तूही माझ्याकडेच येतोस, सगळे मलाच प्राप्त होतात शेवटी, असं इथं क्लिअर केलंय. त्याच्यानंतर त्यांनी 5व्या श्लोकात काय सांगितलंय, अव्यक्तात ज्यांचे मन आसक्त झालेले आहे त्या साधकांना अधिक कष्ट होतात. सगुण भक्ती सोपी आहे, निर्गुण अवघड आहे, आणि म्हणून त्यांना कष्ट होतात. आणि कष्ट होण्याचं आणखीन एक कारण म्हणजे देहाभिमानाच्या द्वारे अव्यक्तात गती कठीणतेने प्राप्त होत नाही, असं म्हणले नाही बघ, होती पण ते कठीणपणे प्राप्त होते, कारण त्याच्यामध्ये एकमेव देहाभिमान. ठीक आहे. 6वे आणि 7वे आपण एकत्र घेतलं होतं, त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय, संपूर्ण कर्मांना मला अर्पण करतात, संपूर्ण कर्मांना मला अर्पण करतात, अनन्य योगाने माझे ध्यान करत उपासना करतात, माझ्या चित्त आविष्ट असणाऱ्या त्या भक्तांचा मी मृत्यूरूप संसार सागरातून लवकरच उद्धार करणारा होतो. हे त्यांनी सांगितलं, स्टेटमेंट त्यांचं आहे, मी त्यांचा उद्धार करतो जे माझ्यामध्ये सतत प्रविष्ट असतात. 6 आणि 7. 8व्यात ते काय म्हणतात, मग इथून ते उपाय सांगतात की माझ्यात मनाला स्थापन कर, माझ्यातच बुद्धीला प्रविष्ट कर, त्यानंतर तू माझ्यातच निवास करशील, यात संशय. हे त्यांनी 8व्यात सांगितलेलं आहे. 9व्यात ते काय म्हणतात, जर तू मनाला माझ्यात अचल भावाने स्थिर करण्यात स्वतःला समर्थ मानत असशील, ठीक आहे, तर हे धनंजया अभ्यास योगाद्वारा तू मला नक्की सिद्ध प्राप्त करू शकतोस. हा विश्वास भगवंतानी श्लोकाच्या शेवटी 9व्यामध्ये दिला. आणि 10व्यामध्ये आपण जो आता लास्ट शिकलेला आहे त्याच्यात ते काय म्हणतात, जर तू अभ्यासातही आणि योगातही स्वतःला असमर्थ समजत असशील तर, तुला वरती सांगितलेले कुठलेच उपाय जर मान्य होत नसतील तर काय म्हणतात भगवंत शेवटी, तर माझ्यासाठी कर्मांना तू करीत राहिलास तरीही सिद्धीला प्राप्त होशील. सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलंय, तुला हे सगळे जर कठीण वाटत असेल तर फक्त जे काही तू कर्म करतोस ते माझ्यासाठीच करत जा, आणि तरी सुद्धा तुला गती प्राप्त होईल, तरी सुद्धा तुला सिद्धी प्राप्त होईल. आलं लक्षात का डोक्यावरून चाललंय? नाही, थोडंफार तर जाणारच आहे सुरुवातीला. जायलाही पाहिजे म्हणा, त्याशिवाय जास्त प्रयत्न करणार नाही आपण. ते कसं संस्कृत नाहीये ना. हा तरी तुम्ही काय करा, नसेल जरी वाचन सतत करत राहते श्लोकात, कारण लक्षात घ्या कोटेशन लिहिल्याशिवाय मार्क पडत नाही. तुम्हालाही जरी आता मार्किंग भरपूर जरी होत असले, भगवंतांनी अर्जुनाने प्रश्न कोणता केलेला आहे, सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न केलेला आहे हे तर तुम्हाला लिहावंच लागणार आहे या पेपर.
सुरुवात अर्जुनाने केली मय्येव मन आधस्व. पहिला श्लोक तर पाहिजेच आहे. पुढे भगवंत काय म्हणतात त्याचे कोटेशन. मत्पराहा अनन्येनैव योगेन माम ध्यायंत उपासते. सतत वाचत राहणार. 20 श्लोक आहे. ज्यांचा उच्चार येत नाही ते आपण परत एकदा श्लोक तुम्हाला मी उच्चार करण्यासाठी सांगून टाकते. काही हरकत नाही. बरं मला जरी नाही वेळ मिळाला तर युट्यूबवर असतंच आपलं भक्ती योगाचं. बरं, उपस्थित सगळ्यांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. ठीक आहे, तुम्हाला पण मॅडम. भेटू पुढच्या सोमवारी. हो हो, थँक्यू.